श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, काल सर्पदोष हे कशामुळे होतात हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असते, म्हणजे शंकराचं शिवलिंग असतं प्रत्येकाच्या म्हणजे देवघरामध्ये आहे। पण आपल्या हातातून दररोज नित्यनियमाने एक चूक होत असते, ती कोणती तर ती आज आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। खूप माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। महादेवाला तुळशीचं पान चालत नाही, त्याचबरोबर तुळशीखाली ज्यावेळेस आपण तुळशीचं रोपटं आपल्या अंगणामध्ये लावत असतो त्यावेळेस आपल्या हातातून सर्वात मोठी चूक होते आणि त्याचा दोष आपल्याला लागत असतो। तो म्हणजे तुळशीच्या जे झाड आहे आपण अंगणामध्ये लावलेलं त्याच्या खाली आपण महादेवाचं शिवलिंग ठेवत असतो। बऱ्याच महिलांनी ही चूक करत असतात आणि त्याचा दोष आपल्याला लागत असतो। तर तुळस माता तशी तर खूप पवित्र आहे। तुळस मातेला नित्यनियमाने दररोज पाणी घातल्याने अखंड सौभाग्यवतीचं वरदान प्राप्त होत असते। तुळस मातेचे पान खाल्ल्याने आपलं आरोग्य चांगले राहते। त्याचबरोबर आपण जर आपल्या तुळशीच्या म्हणजे झाडाखाली तुळशीच्या रोपट्याखाली शिवलिंग ठेवले तर आपल्याला कालसर्प दोष होत असतो। त्यासाठी आपण चुकूनही तुळशीच्या खाली महादेवाची लिंग म्हणजे पिंड जे आहे शिवलिंग आहे ते कधीही चुकून तुळशी खाली ठेवू नका। तर तुम्हाला आतापर्यंत माहिती नसेल तर ही चूक इथून पुढे तरी करू नका, नाहीतर खूप मोठा दोष आपल्याला लागत असतो। कितीही आपण आयुष्यभर पूजा पाठ केले तरी पण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपल्याला दोष प्राप्त होत असतात। जर का आपण तर आपल्याला महादेवाचं शिवलिंग हे बाजूला ठेवायचं आहे तुळशीच्या, किंवा एक त्याला सेपरेट आपण देवघरामध्ये सुद्धा ठेवू शकतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती तुळस माता ही आपल्या घरातली वाईट शक्ती जी आहे, नकारात्मकता आहे ती खेचून घेण्याची ताकद तिच्याकडे जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये तुळस मातेचं एक तरी रोपटं नक्की लावावा। तर ही आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाला कधीही तुळशीचं पान चालत नाही, त्यामुळे कधीही तुळशीचं पान अर्पण करू नका। त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची, बऱ्याच जणांच्या चुका ह्या हातातून घडत असतील तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये प्रमुख देव म्हणजे शंकराचं शिवलिंग, कुलदेवीचा टाक, कुलदेवांचा टाक, गणपती, रंगनाथ, अन्नपूर्णा देवी आणि आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा म्हणजे मूर्ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडणाऱ्या देवांची सुद्धा तुम्ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतात। पण तुम्ही जर काही नियमाचे पालन केले नाही आणि तुम्ही कितीही देवपूजा केली, व्रत वैकल्य केले आणि ते नियमाचे पालन जर केले नाही तर आयुष्यभर तुम्ही कितीही पूजा करा पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नसतं। अशा नकळत काही चुका आपल्याकडून घडत असतात। तर त्या सर्वात महत्त्वाची चूक कोणती तर आपल्या देवघरामध्ये शंकराचं शिवलिंग असतं, प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असतं, पण ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपण सर्व देव एकत्र करत असतो आणि एकत्र त्यांना आंघोळ घालत असतो। तर ही चूक आहे, एकत्र कधीही चुकूनही देवांना आंघोळ घालू नका। सेपरेट एक तामण घ्यायचं, त्या तामणामध्ये देव ठेवायचे आणि एक एक देवांना आंघोळ घालायची। तर त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्या देवघरामध्ये शंकराचं शिवलिंग असतं तर त्यांना जे आंघोळ घातलेलं पाणी आहे ते शिवलिंगावरती घातलेलं पाणी जे आहे ते आपण कधीही चुकूनही तुळस मातेला अर्पण करू नये किंवा तुळस मातेला ते पाणी टाकू नये। ही सर्वात महत्त्वाची चूक आहे। जर का तुम्ही शिवलिंगाचं पाणी जे आहे ते तुळस मातेला अर्पण केलं तर तुम्हाला पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष असे दोष लागत असतात। त्यासाठी कधीही शिवलिंगाचे पाणी चुकूनही तुळस मातेला घालू नका। तर त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण देवांना आंघोळ घातलेले जे पाणी आहे तेही तुळस मातेला कधीही अर्पण करू नका किंवा तुळस मातेला टाकून देवांना आंघोळ घातलेलं पाणी तुम्हाला झाडाला टाकायचं आहे असं कुठेही टाकून देऊ नका, किंवा तुम्ही असं ओलांडण्यात येईल ते पाणी अशा स्थितीमध्ये सुद्धा कधीही टाकू नका। तर प्रत्येक महिलांनी ह्या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा। महादेवाला चुकूनही कधीच तुळशीचं पान अर्पण करू नका। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगाची जी आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते चुकूनही तुळस मातेला घालू नका। त्याचबरोबर घरात जर कोणाला कालसर्पदोष असेल किंवा पितृदोष असेल तर त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषांनी दररोज नित्यनियमाने महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तांब्यात जल अर्पण करावा। नक्कीच घरातला पितृदोष, वास्तुदोष आणि कालसर्पदोष जर असेल तर निघून जाण्यास मदत होईल।
तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाला जे तुळशीचं पान आहे ते कधी अर्पण करायचं, तर कार्तिक पौर्णिमा च्या अगोदर जी वैकुंठ चतुर्दशी येते त्या दिवशी संध्याकाळी 11च्या नंतर आणि 12च्या अगोदर तुम्हाला महादेवाला तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर त्याच दिवशी भगवान विष्णूंना बेलाचं पान जे आहे ते अर्पण करायचं आहे. त्या व्यतिरिक्त कधीही महादेवाला तुळशीचं पान अजिबात अर्पण करू नका. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त.